नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आता स्वामी समर्थ शब्द ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की आजचा व्हिडिओ हा स्वामी संदर्भात असणार आणि असायलाच हवा, कारण ही तसंच आहे. कारण उद्या आहे श्री दत्त जयंती आणि ह्या दत्त जयंती निमित्त आपल्याला एका मठामधून निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचे खास आग्रहास्तव आपण त्या मठामध्ये निघालो. तर मित्रांनो, हा मठ आहे साळोख बारनेर या गावी, म्हणजेच तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आणि इथे आहे श्री स्वामी समर्थ आचार्य श्री भाऊसाहेब कटके यांचा हा मठ आहे आणि त्यांनी आपल्याला खास आग्रह करून त्या मठामध्ये बोलवलेला आहे. परंतु उद्या आहे दत्त जयंती आणि उद्या सकाळी जायचं म्हटलं तर तिकडे उशीर होणार, कारण कार्यक्रम हे सकाळी 4 वाजल्यापासून पहाटे चालू होणार आहे. म्हणून आपण आज रात्रीच निघालो आहोत आणि आता जाता जाता मी एनडी स्टुडिओ कर्जत रोडला जो एनडी स्टुडिओ तिकडे उभा राहिलेलो आहे. कारण मगाचपासून आम्हाला ट्रॅफिक भरपूर होता, त्यामध्ये आपल्याला शूट करता नाही आलं. मग आता इकडे आपण शूट करतोय, एनडी स्टुडिओच्या बाहेर आहे. आणि इकडे जाण्यासाठी आम्ही आता कारने निघालो आहोत. आपल्यासोबत आहेत एक स्वामी भक्त, आपले मित्रच आहेत ते आणि मी, असं मिळून आता आपण कर्जतला जाणार आहोत आणि हा मठ पूर्णपणे शूट करणार. तर या मठामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, तर उद्या सकाळी आहे पहाटे 4 वाजता स्वामींचं गुरुचरित्र पारायण आहे, त्याच्यानंतर महाप्रसाद आहे, त्याच्यानंतर आरती आहे, स्वामींचा अभिषेक आहे. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे. चला तर मग कर्जत येथे स्वामींच्या मठात जाऊया आणि उद्या होणारा कार्यक्रम हा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार. चला, घर बसल्या तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या आणि आपण आता स्वामींच्या मठात जाऊया. तर हा इकडे आहे कर्जतचा हा रोड आणि ह्या रोडला एनडी स्टुडिओ आहे. एनडी स्टुडिओ पासून आपण तुमच्या साईडला गेलो तर तिकडे तुम्हाला जाऊ. चला, आपण आता कारने जातोय. सोबत आपले स्वामी भक्त, आपले मित्रच आहेत. काय नाव म्हणाले? संदीप दिवेकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याच कारमधून आता आपण जातोय, कारण आम्ही कारने जायचं ठरवलं. म्हटलं जरा वातावरणाचा आनंद घेत घेत जाऊया, पण आम्हाला निघायला उशीर झाला आणि रात्र होऊन गेले. काही प्रॉब्लेम नाही, जाता जाता रस्त्यामध्ये जे काय चांगलं असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. चला जाऊया. तर आता आपण निघालो आहोत कर्जतकडे. चला कर्जतकडे जाऊया आणि स्वामी मठात होणारा हा कार्यक्रम सोहळा कशा प्रकारे होणार आहे हे पाहूया. मठाकडे जात असताना रस्त्यामध्ये खूप साऱ्या अशा काही गोष्टी, आपल्याला छानशा गोष्टी भेटल्या. ते बघा, एक प्रति पंढरपूर आळंदी, तर इकडे एक मस्त असं प्रति पंढरपूर आळंदी दिलंय. आणि हे बघा इकडे, वाव, हे जे आहे ते श्रीराम पूल आहे आणि श्रीराम पुलावरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्ट मारून सरळ आपण जातोय आता कर्जत मठाकडे. सो मित्रांनो, आता आपण पोचलो. हे कुठलं गाव आहे? हे पोसरी गावामध्ये पोचलो आणि ह्या लेफ्ट साईडला बघाल तुम्ही आमदार महेश थोरवेंचा बंगला आहे आणि ह्या बंगल्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे आणि हे राईट मारल्यानंतर आपण डायरेक्ट पोहोचणार आहोत आपल्या साळोख गावामध्ये स्वामी समर्थांच्या मठापर्यंत. मित्रांनो, आपण आता मगाशी आलो, इकडे बाहेर गाडी लावली, आपण आतमध्ये गेलो, मस्तपैकी फ्रेश झालो, थोडंसं विश्रांती घेतली आणि विश्रांतीनंतर आता बाहेर आलोय. आता वाजले आहेत बघा रात्रीचे 9:48, म्हणजे जवळजवळ 10 वाजायला आले आहेत आणि इकडचं वातावरण ना मन प्रसन्न करणार आहे. म्हणजे इकडच्या वातावरणात जो गारवा आहे ना खूप छान आहे, अंगाला असं थंड वाटतंय. आणि आता रात्रीच्या व्ह्यूमध्ये हा जो मठ आहे ना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान आहे, कारण ह्याच मठामध्ये उद्या खूप गर्दी असणार आहे, खूप सारे कार्यक्रम असणार आहेत आणि उद्या आपल्याला रात्री निघायचं. तर त्याच्यामुळे काय, आपण आता रात्रीचा जो व्ह्यू आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो. चल, खूप छान व्ह्यू आहे, आपण इकडे जाऊया. आता सगळ्यात प्रथम आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि जे काय इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो.
अतिशय सुंदर पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे. इकडे पूर्ण असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि इकडे जे आहे उद्या काही लोक गुरु चरित्र पारायण वाचण्यासाठी बसणार आहेत, त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. इकडे मंडप टाकून छानसं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि इकडे समोर जो आहे स्वामींचा मठ आहे. स्वामी समर्थ ध्यान योग सेवा केंद्र. आपल्याला उद्या खूप सारे कार्यक्रम पाहायला मिळतील. स्वामींचं मंदिर आहे आणि इकडे उद्या असणार आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम. तयारी पूर्ण झालेली आहे. एकंदर हा मठ जे आहे तो खूप सुंदर आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं काही ना काहीतरी बोधवाक्य लावलेलं पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनाचे फक्त एक चालक आहात, मालक मात्र मीच आहे असं स्वामी त्याच्यानंतर इकडे मी कुठेही असलो तरी सदैव स्वामी सेवकांच्या हृदयात येते. स्वार्थ असावा पण गरजेपुरता, अति स्वार्थापोटी दुःख देतो. म्हणजे हे जे वाक्य आहेत ना ते अतिशय मनाला असे काहीतरी विचार करायला लावणारे वाक्य आहेत. ह्या साईडला पण आहेत, आपण ते पण बघूया. अनन्य भक्तिभावाने तू माझी सेवा कर, समस्यांना पूर्वत जाण्याचे सामर्थ्य मी तुझ्यात निर्माण करेन. हा वाक्य वाचून आहे ना एक मनाला असं उत्स्फूर्तपणा येतो की नाही कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, कोणीतरी आपल्याला पुश करतंय. पुढचं वाक्य सुखी माणसं भाग्यवान नसतात तर दुःखी माणसं भाग्यवान असतात, कारण दुःखी माणसांनाच ईश्वर चरणी लीन होण्याचा योग येतो. म्हणजे आपण जेव्हा दुःखात असतो त्याच वेळी ईश्वराचा जास्तीत जास्त धावा करत असतो. सुखामध्ये तर करतोच पण दुःखामध्ये जास्त प्रमाणात करत असतो. आणि इकडे आहे कर्म सिद्धांतांचा होणारा परिणाम म्हणजेच नशीब. तू कर्म करत राहा, नशीब आपोआप बदलेल. 100% बरोबर आहे. कारण आपण जर प्रयत्न नाही केले तर कसं काय बदलणार. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर असतो. म्हणजे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रयत्न करत राहिला नशीब तर बदलणारच आहे, कारण स्वामी पाठीशी आहे. इकडे वाक्य आहे सर्वात आधी तुमच्या मागची पिला हटवून तुम्हाला स्वच्छ करण्याचे काम मला प्रथम करावे लागेल. म्हणजे एवढे आपण बोर्ड बघितले, सगळ्यांवरची वाक्य ही मनाला एक उत्स्फूर्त करणारी वाक्य आहे. आणि खूप छान मठाचं इंटेरियर पण छान आहे. इकडे जयंबेची मूर्ती आहे, असा इकडे दत्त जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आपल्याला आमंत्रण होतं आणि आपण आमंत्रणाचा एक मान देऊन इथपर्यंत पोहोचलो. मुंबईपासून थोडंसं दूर आहे पण मठातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो, रात्री आपण आलो साळोख बारणे या गावी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये आणि आज आहे दत्त जयंती. म्हणजे आज मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीचा कार्यक्रम इकडे होणार आहे आणि त्यासाठी आपण आज इकडे आलेलो आहोत. रात्री इकडे आलो, मस्त आराम वगैरे केला
आणि आता सकाळी वाजलेले आहेत सकाळचे आता बरोबर 6:54 म्हणजे 7. आणि ह्याच्या अगोदर 4 वाजल्यापासून तिकडे गुरुचरित्र पारायणाचं वाचन चाललं असेल. तर आता आपण बाहेर जाऊया आणि मठामध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि आजचा पूर्ण कार्यक्रम हा शूट करूया. बाहेर जाऊया आणि मठामध्ये जाऊन दर्शन घेऊया. ओ वाव, मस्त, अतिशय सुंदर वातावरण झालंय सकाळचं. छान असा काही सकाळचा व्ह्यू आहे आणि थंडी खूप असते सकाळ सकाळी, पायांना लाद्या गार लागतं ते मस्त. चला आता दिवसभर ना मित्रांनो खूप सारा मोठा कार्यक्रम आहे. कार्यक्रमामध्ये खूप सारी मजा येणार आहे. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आता सकाळी 4 वाजल्यापासून गुरुचरित्र पारायणाचं वाचन चालू आहे. स्वागतासाठी छानशी अशी रांगोळी काढली बघ. आणि इकडे आहे वरती बघाल रिलाईफ नॅचरोपॅथी अँड ओल्ड एज होम. हे बाजूलाच आहे आरोग्य आश्रम आणि निसर्गोपचार केंद्र. चलो आपण आता ना मठामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. बसा आता बसा. आम्ही जातो स्वामींकडे आता, तुम्ही इथे बसा.
ए गंगा 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 गंगा. आणि ह्या मठामध्ये आज मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. आता सकाळची वेळ आहे. काल रात्री आपण आलो, त्यानंतर मुक्काम केला आणि आज सकाळ सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून गुरुचरित्र पारायणाचे इथे वाचन चाललेलं आहे. आज दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत हे सगळं जाणून घेऊया. या मठाचे जे गुरुजी आहेत भाऊसाहेब कटके गुरुजी, यांच्याशी आपण बोलूया आणि ह्या आजच्या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांच्याकडून जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बरं, आज काय कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे? आज दत्त जयंती निमित्त लोखंडे साहेब आपण इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच आज साळोख मठामध्ये बरेच उपक्रम राबवले जाणार आहे. गेले 3 दिवस गुरुचरित्राचे पारायण इथे चालू होते. बहुसंख्येने स्वामीसेवक इथे गुरुचरित्राचं पारायण करत आहेत आणि आज त्याची सांगता होणार आहे. सकाळी 4 वाजल्यापासून स्वामीसेवक गुरुचरित्राचे पारायण वाचत आहेत. अति तळमळीने, अगदी जसं बाळ तहानेने व्याकुळ होतं आणि आईजवळ जातं, तसं प्रत्येक स्वामीसेवक आपल्या आईजवळ म्हणजेच स्वामी आईकडे येतात आणि सेवा करतात आणि आपल्या दुःख निवारणासाठी प्रार्थना करतात. त्यासाठी ही सेवा असते. आणि औदुंबर वृक्षाच्या छायेखाली बसून जेव्हा पारायण केलं जातं तेव्हा दत्त जयंतीच्या दिवशी गुरुतत्व 1000 पटीनं अवतरलेलं असतं. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेवा होते. तर हीच सेवा आता हे गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर साधारणपणे 8-8:30ला गुरुचरित्र सर्वांचं वाचून पूर्ण होईल. त्याच्यानंतर भिक्षा होईल आणि ती भिक्षा म्हणजेच मधुकरी असते. ते प्रत्यक्ष साक्षात दत्तगुरु ती भिक्षा मागतायत असा संकल्प करून किंवा अशी संकल्पना करून आपण भिक्षा मागत असतो आणि ती दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करत असतो. आणि त्यानंतर मग सत्यदत्त पूजा होते, स्वामींचा अभिषेक होतो, सर्व देवांचे अभिषेक होतात. त्यानंतर नारायण अग्निहोत्र किंवा नारायण होम होतो आणि होम हवन झाल्यानंतर त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेला गीत गायन कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर मग दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. दत्त जन्म आपण इथे साजरा करतो आणि त्यानंतर मग ज्ञानप्रबोधन, कृपा आशीर्वाद स्वामी सेवकांना दिले जातात आणि त्यानंतर मग महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद झाल्यानंतर पुन्हा आरती होते आणि मग पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो. तर अशा पद्धतीने इथे रोजच कार्यक्रम चालू असतात. त्यापैकी दत्त जयंतीचा खास महोत्सव म्हणून आपण इथे साजरा करत आहोत. ही दत्त जयंती प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केली आणि स्वामीसुताची कहाणी आपल्याला ती माहिती आहे. श्री स्वामीसुत महाराजांची कहाणी आपल्याला माहिती आहे. दत्त जयंतीच्या दिवशी ते खडावा घालून स्वामींसमोर नाचले होते वगैरे. तर स्वामींच्या काळापासूनच दत्त जयंती साजरी करण्यात आलेली आहे. म्हणून ती परंपरा आपण ही पुढे चालू ठेवलेली आहे. म्हणून आपण आज इथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये कर्जत वेस्ट मुक्काम पोस्ट साळोख, बारणेच्या बाजूला आहे, कडावच्या बाजूचा साळोख, इथे येऊन आपण प्रत्यक्ष रूपाने आनंद घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवावा अशी आपणा सर्वांना नम्र विनंती. लोखंडे साहेब पुनश्च आपलं एकदा स्वागत करतो. आपण आलात, तेवढ्या तळमळीने आलात. आपणास ही स्वामींकडून अनेक आशीर्वाद, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. शांती मने सदा वसो, व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, व्रता विषयाची नसो, वासना या मनाते सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो गोपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांत चित्ता अंगी नाही वेळा सत्यता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके दैव वरदान कृपा करुणी समर्था असो निया संसारात प्राशनित नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाच नशेची. नमस्कार. मुक्काम पोस्ट बारणे साळू
येथील आपल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव आहे. त्या उत्सवानिमित्त आमचे गुरुजी कटके गुरुजी, श्रीयुत कटके गुरुजी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इथे हा उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत. हे इथे पूर्वी काहीच नव्हतं. अशा या उजाड आणि विराट याच्यामध्ये कटके गुरुजींनी खूप मेहनत घेऊन हा आश्रम उभारला. त्यांना सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण अशाच ठिकाणी निसर्गोपचार केंद्र असावे असे त्यांना स्वामींचे निर्देश असतील. स्वामींच्या निर्देशानुसार इथे आज सुंदर एक निसर्गोपचार केंद्र आणि हा श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन झाला. तिथे स्वामींचे तसे दत्तांचे सर्व सोहळे आणि सण उत्सव हे उत्साहाने साजरे केले जातात. इथे आपले सर्व स्वामी भक्त आता यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये इथे आपला दीक्षा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि काल रात्रीपासूनच सर्वजण इथे मेहनत घेत आहेत यामध्ये. तर तुम्ही विचार काय केव्हापासून तुम्ही स्वामी सेवत आहात? चांगला प्रश्न आहे. स्वामी सेवेमध्ये जवळपास मला एक 16-17 वर्ष झाली. 16-17 वर्षापासून मी स्वामी सेवत आहे. माझे जे गुरु होते ते हिमालयात होते. माननीय प्रशांत जोशी, ते पायलट जे असतात त्याच्यामध्ये अधिकारी होते आणि ते स्वामी सेवक आहेत. ते एकांतातच असतात. त्यांच्या आदेशानुसार, म्हणजे ते भेटतही नाहीत कोणाला, त्यांच्या आदेशानुसार मी स्वामी सेवेमध्ये. आपल्याला आलेला स्वामींचा एखादा अनुभव सांगा. प्रचंड अनुभव आहे. आज जो मी उभा आहे तो स्वामींमुळेच उभा आहे. स्वामींचे एक अनुभव काय सांगायचे, ज्यांनी आपलं आयुष्यच दिलंय, संपूर्ण जीवनच त्यांचं आहे. त्यांचा एक अनुभव काय सांगू मी. आता निसटचा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हटलं तर माझ्या मुलाचा झालेला ॲक्सिडेंट घाटकोपरला. तो स्कूटरवरून त्याच्या कामावर चालला होता ऐरोलीला आणि मागून एका ओला उबेर गाडीने काहीतरी त्याला जोरात धक्का मारला. गाडीने 3 पलट्या मारल्या, पण पहिल्याच याच्यामध्ये मला मुलगा बाहेर पडला, म्हणजे बाहेर फेकला गेला आणि त्या गाडीने 3 पलट्या मारल्या. म्हणजे अक्षरशः जीवावरचं आमचं हे होतं ते. तो स्वामीने ठेवला. हां, त्यामुळे आता त्याचीही श्रद्धा खूप वाढली आहे स्वामींवर. आणि त्याने डॉक्टरांनी सांगितलं हे माझ्या आईवडिलांच्या पुण्याचं कर्तृत्व हे आहे म्हणून. माझं त्यामध्ये काहीच नाही त्यामध्ये. आणि स्वामींना तुम्ही हाक मारली तर स्वामी कुठूनही येतात, कुठूनही, कधी. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींना अभिषेक होणार आहे आणि त्याच्यानंतर श्री दत्तपूजा. स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु दत्तात्रेय भगवान की जय. हे मंगल्याणं आरोग्यमय शरीरं निर्विघ्ने भवतु. वारणजय वजाय योगेन्द्रं देवात्रं विष्णोयं जगत् विष्णुज्ञानं भगवान् सुरामदिया प्राणदुद्वाराय वैवस्वरमन्त्रेष्ठाकुम्यं कस्तरणेन बोधिवेदचगारणे देवगोदावर्याः पश्चिमादिगवागे त्वं सायमण्डलान्तर्गते करजतैत्य विसिंह परिक्षेत्रे हे समारोहगाने हे तुळस वेल आले का तुळस जाते का सुधोदं दास्मिमंडलं नवरयानि तदक्षेत्रं कलेशा ईश्वरीय देवापदं पश्चिमात् सुदीर्घ शास्त्रीयं देवस्वासं देवस्य वेदं दहाल. ओम स्वस्ति इंद्रदृश्य स्वस्ति ओम केशवाय नमः. सोडू इथे मागे काय ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम गोविंदाय नमः. सोडून द्या.
त्वां गन्धर्वागण त्वां इन्द्र त्वां बृहस्पति षण्मनोस्परिक्तं समर्पयामि अक्षिताच्या सुराद्रेच्या कुंकाविराजिता सर्व अरिष्ट अनिष्ट निरसन अर्थम लोके सभायां राजत्वारे मम आता आपल्याला कृपा क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे. श्री गुरुदेव दत्ता क्षमा प्रार्थना करीतो मी आता. गुरुचरित्र वाचता ऐकता झाल्या असतील काही चुका, मागतो मी दान देवा, नष्ट होऊ दे मीपणाचा दावा. क्षमा करावी मजा आता, श्री गुरुदेव दत्ता. अज्ञान मी लेकरू, ज्ञान सागर तू माझा पिता. ज्ञान स्पर्श होऊ दे देवा, राहू दे अंतरी भक्तीचा ठेवा. सदा घडू दे तुझीच सेवा, दया करावी यात्री सुता. क्षमा कर मज आता, श्री गुरुदेव दत्ता. जन्म मरणाच्या फेऱ्यात मी आलो, प्रारब्धाचे भोग भोगत राहिलो. माया मोही संसारी मी थकलो, सदा तुझ्या भक्तीस मुकलो. राहू दे तुझ्या जवळी आता, मुक्ती मिळेल सारे बंध तुटता. क्षमा कर मजा आता, श्री गुरुदेव दत्ता. निरंजन श्री गुरुदेव दत्त भिक्षां देहि. अलख 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 निरंजन श्री गुरुदेव निरंजन श्री गुरुदेव दत्त भिक्षां देहि. अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त भिक्षां देहि. बसा आता. दत्त सत्यदत्त पूजा ऐका, म्हणजे तुमचे गुरुचरित्राचं सार्थक होतं. आजचं सांगता आहे.
ओम दत्तात्रेयाय नमः त्रिविक्राय नमः स्वाहा गुरु मान विष्णु देव महेश्वर गुरु साक्षात परमात्मा स्वाहा पण त्यांना माहिती आहे ना कॉन्टॅक्ट कोणाशी करणार पण तुमचा नंबर त्यांचं तोंड पाठव स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मठामधला कार्यक्रम हा सुंदररित्या पार पडत आहे। सकाळी आपण मस्तपैकी सकाळी 3 वाजता गुरुचरित्र पारायण सुरू झालं, ते सकाळी 8 साडेआठला संपलं। त्यानंतर स्वामींची आरती झाली, होम हवन झालं आणि आता दुपारी आहे भोजनाची वेळ। भोजनाची तयारी कशी चालली हे मी तुम्हाला दाखवतो। दुपारी जे आता आपल्या भक्तांना जे दुपारचं जेवण घालणार आहे त्यासाठी जी तयारी आहे ती आपण इकडे बघतोय। इकडे मिरच्या निवडायचं काम चाललंय। इकडे आहे फ्लॉवर, बटाटा आणि हे आपल्याला दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे। काय काका आज दुपारी काय मेजवानी आहे आपल्याला? व्हेज पुलाव आहे। अरे वा, छान। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी
श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुजी हरे ओम साद्रे दीर्घा वृगा साद्राज्या साद्राकुलम्मा वृगाय वेदकं सर्वं जडभूतं जडभाव्यम्मा उदामृतसे दानवदन्नेनाधिरोहति जोरे सुकुमार स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमो पीतांबर वंदना सर्व सोमवक्र कुंडलीनयना दासरामाता वरताये सदना संकष्टी पावामी निर्वाणी रक्षामी सुरवर वंदना. जय देव जय देव जय आवन्न सुंदर मस्तकी वाळा ते दुनिया निर्मळ वाहे गुरुला. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो भावती हो गुजरा. जय देव जय देव प्रसन्न हो की विरासा केशापासून चोरी चोरी भोपाशा आंबे दुर्वा कोण विलाशा प्रहत विग्रहाना परिमंडलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवैश्वरो तारक संजोनी. जय देवी जय देवी तुझा सुधानागे चरणारी हरी. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. यज्ञमय जयंत देवस्थानी धर्माणी प्रथमान्यासन देह नाकमयमानः सचन्त यत्र पूर्वे साध्यः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसम्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्मे. पाहि मां पाहि मां पाहि मां. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद भक्त अंतर्गोनिवासी स्वामी सद्गुरु श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती महाराज की जय। माझे नाव मानसी अरविंद मोकाशी, राहणार साळोख, तर्फे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। हे स्वामी समर्थ मठ झाल्यापासून आम्हाला खूपच आनंद झालाय। गुरुजी इथे आले, स्वामी समर्थ मठ बांधला, हे खूप आश्चर्याचं हे होतं। आम्हाला वाटलं पण नव्हतं की कधी इथे स्वामी समर्थ मठ होईल आणि आम्ही इथे दर्शनासाठी एवढ्या जवळ, म्हणजे आम्ही इथे आम्ही ह्याच गावचे आहोत, इथे राहून पण आम्ही एवढ्या जवळ दर्शनासाठी इथे येऊ असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं। पण एवढं भारी झालं। आम्ही खूप म्हणजे खूप दर गुरुवारी त्या आरतीला येतो। गुरुजींचं कट्टी गुरुजींचं खूप मार्गदर्शन असतं आम्हाला। आणि आता 3 दिवस गुरुचरित्र पारायण होतं, मला ते जमलं नाही म्हणून मी एका दिवसातच केलं, पण ते माझं पूर्ण झालं। मला वाटलं नव्हतं कधी होईल पूर्ण 1 दिवसात, कारण की 53 अध्याय होते, पण झालं माझ्याच्याने, म्हणून मला जरा जास्त आनंद झाला। आणि दर गुरुवारी आम्ही त्या आरतीला येतो तेव्हा मला प्रत्येक दिवशी स्वामींची आरती करायला भेटते, याचा मला खूप आनंद होतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। माझे नाव मधुरा शशिकांत पार्टे, गाव सालोख तरफोणे, तालुका कर्जत। आपल्या मठाला इथे 5 वर्ष झाली। आम्ही दरवेळेस इथे पारायणाला येतो। मला इथे 2-3 वर्ष झाले पारायणामध्ये बसून। मला खूप आनंद आहे। तसेच पारायण हे माझे 3 दिवसाचे होते। पारायण माझे 3 दिवसाचे होते, स्वामींनी माझ्याकडनं करून घेतले। तसेच आपले गुरुजी त्यांचाही खूप सपोर्ट आहे। कुठल्या गोष्टींचा ते दर गुरुवारी आम्हाला अनुभव सांगतात। तसेच आमचा स्वामींचा खूप विश्वास आहे। स्वामी पारायणाला बसले की मन खूप शांत होतो, तसेच आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। सो फायनली मित्रांनो, आता निघायची वेळ झाली। काल आपण साळोख बारणे कर्जत वेस्टला असणारे ह्या गावी आपण आलो। इकडे स्वामी समर्थ मठामध्ये श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम होता आणि इथले जे आचार्य श्री भाऊसाहेब कटके गुरुजी यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होतं, त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण हा कार्यक्रम अटेंड केला। कार्यक्रम फार सुंदर झाला। तुम्ही सकाळपासून पाहिलं असेल, गुरुचरित्र पारायण झालं, त्यानंतर स्वामींचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर महाआरती झाली, त्याच्यानंतर श्री दत्त जन्म झाला आणि शेवटी आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे। असेल स्वामींची कृपा सर्वांवरती अहोरात्र राहू ही स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुमच्याही स्वामींबद्दलचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या गावचे मठ असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे मठ असतील आणि त्यांना जर असं शूटिंगच्या माध्यमातून आपल्याला काही स्वामींचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।